गेल्या 2 दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. मात्र अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही आणि शेतकऱ्यांनी जे आहे ते आता बी बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे. मी आता अर्धापूर तालुक्यातील एका कृषी केंद्रावर काय नाव आहे? खत बी बियाण्याचे भाव वाढलेत का? हो, मी बाबुराव लालजी राहणार अमराबादकर हे असून मी आपल्या बियाणे खरेदी करायसाठी आलो, पण हे काही महागाई वाटत आहे आणि पाऊस बी बराबर पडत नाही. याच्यावर काहीतरी सरकारनं ध्यान ठेवायला पाहिजे. निश्चितच महागाई वाढल्याचे त्यांनी सांगितलं. काय नाव आहे? काय खरेदी केली? शिवराम कोनेरी बोधगिरे माझं नाव आहे. मी राहणार शेलगाव, तालुका अर्धापूर येथेच मी बियाणं घेते. बियाणं घेतल्याच्या नंतर आमच्या बियाण्याला खर्च किती आहे आज हे सरकारनं निर्णय घ्यायला पाहिजे. 30 किलोची बॅग आज 3000 रुपयाला नेता आम्ही. आमचं 3000 रुपये क्विंटलनं सोयाबीन विकणार, ते आम्ही शेतकरी करावं का? हालर खर्चा वेगळा, कापणी वेगळी, पेरणी वेगळी. त्यात काय मार्गदर्शन आम्हाला शेतात? आमचा माल निघाला म्हणजे 3000 येणार. घ्यायचं म्हणजे 1 किलो बी आम्हाला 50-60 रुपये किलोनं घ्यावं लागले. याच्यात काय आहे का शेतकऱ्याचं? कुठंतरी त्यांनी केलेलं आहे का? सरकारनं करायला पाहिजे ना गोष्टीत. सरकारनं काय केलं पाहिजे? काय वाटतं आता शेतकऱ्याला का आहे समाधान हे बघायला पाहिजे. मी 2 रुपये दिलो म्हणजे शेतकऱ्याला कुठले 2 रुपये द्यालास तू? आमचे 2 रुपये तुझ्या काहीच कामाचे नाहीत. आमच्या भावच नाही, तुझे 2 रुपये आमच्या काय कामाचे आहेत? राज्य सरकार खात्यावर 6000 टाकते, केंद्र सरकार खात्यावर 6000 टाकते. ते आमचे हे उरलेलेच पैसे आमचे टाकते ना त्यानं. दुसरं कोणते टाकणार आहे आम्हाला? त्यानं हे आमचे उरलेले पैसे त्यांना आम्हाला टाकायला. इतर आहेत का त्याचा कुठं खर्च? आमचं सोयाबीन निघाल्याबरोबर सर सगळं भाव आहे का? इथून नागपूर पोचतो चना चालाय. नागपूरला चना तुम्ही काय भाव तिकाल्या हे कळालं का? तुम्ही आमच्या भावात काय घ्यायला इथं हे विचार केला पाहिजे सरकारनं. बाकी आम्ही काय बोलणार याच्यात? निश्चितच खर्च जास्त होत आहे. काय नाव आहे? काय घेतलंय बाजार? लक्ष्मण पुंडलिकराव दुगावकर, खैरगाव, अर्धापूर तालुका. मी खत घ्यायला आलतो आणि बियाण्याच्या किमती विचारल्या. त्याचं आसमानाला सुपाल्यात आणि तिथं तर आपलं 4000च्या वरी सोयाबीन विकणं झालंय. सोयाबीन असो किंवा कुठल्याही शेतीतला माल असो, उत्पादन खर्च आधारित किमती असल्या तर काहीतरी परवडते शेतकऱ्याला. म्हणून आमचा शेतकरी आत्महत्येकडे प्रवृत्त व्हायला लागलाय. जगणं अशक्य आहे. पडीत तर जमीन ठेवता येत नाही. काही महागामालीचं बियाणं नेऊन पेरलं तर त्याच्यावर उत्पन्न होणारा खर्चसुद्धा भागना झाला. ही शेतकऱ्याची अवस्था आहे. म्हणून शासनानं नुसता धुरळ्या उडवत गाड्या उडवत आम्ही चांगले आहोत तुम्ही चांगले आहोत हे म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याच्या जीवनाचा विचार, या म्हणजे महागाईचा विचार, उत्पन्नाचा विचार करून काहीतरी या मालाच्या किमती ठरवल्या पाहिजे, ही आमची शेतकऱ्याची अपेक्षा आहे. नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानाची पदाची शपथ घेतली. काही बदल वाटते का पुढच्या पातळीवर? का मला काही वाटत नाही बाबा. कारण का हे भाजप सरकार जरी चांगलं असलं परंतु हे व्यापारी धार्जन सरकार आहे. सामान्याचे प्रश्न कोणतेच होत नाहीत. गरिबाकडे फिरूनही बघत नाही. शेतकऱ्याला तर त्याला कवडीची किंमत नाही. ही अवस्था आहे शासनाची. आता महाराष्ट्र शासन सगळे तिकडे इकडे. आता परवाच एका दिवशी आमच्या मोबाईलवर बातमी आली शेतकऱ्याचं कर्ज माफ. मी जाऊन बँकेत विचारलो तुम्ही जी आर आणा. अहो नुसती वल्गना करणं वेगळं आणि प्रत्यक्षात अंमलबजावणी करणं नुसतं थापा ठोकणारं सरकार आहे असं मला वाटते. परंतु या सगळ्या गोष्टीची अंमलबजावणी केली पाहिजे. या महागाईवर कमीत कमी शेतमालाच्या जी किमती आहेत खतं बियाणं याच्यावर तरी नियंत्रण ठेवलं पाहिजे आणि त्याला अनुसरून मार्केट म्हणजे विक्रीच्या किमती देखील त्याला आधारित कुठंतरी त्याची सांगड घातली पाहिजे. तर आम्ही शेतकरी जगू शकतो. नाहीतर असह्य झालंय जगण्याचं. निश्चित हे शेतकरी होते ज्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. भाजप सरकार चांगलं असलं तरी व्यापारी धार्जिन असल्याचा त्यांनी आरोप केलाय. त्याचबरोबर लागवड खर्च आणि जे आहे ते प्रत्यक्ष मिळणारा भाव याची सांगड घालून शेतमालाला भाव मिळाला पाहिजे अशी प्रतिक्रिया जी शेतकऱ्यांनी व्यक्त केली. ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, अर्धापूर, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.